भारतीय संविधानाचे खरे निर्माते हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नसून बी.एन. राव आहेत, अशा प्रकारचा एक खोडसाळ प्रचार सध्या देशभरामध्ये सुरू झालेला आहे। एक स्वामी आहे ज्यांचं नाव आहे स्वामी आनंद स्वरूप आणि हे स्वामी आनंद स्वरूप काली सेना नावाच्या एका संघटनेचे संस्थापक आहेत। केलेलं आहे की बी.एन. राव हेच खरे भारतीय संविधानाचे निर्माते आहेत आणि त्यांनी त्यांच्या फेसबुकवरती असं लिहिलेलं आहे की ग्वालियरमध्ये जो काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बसवायचा होता त्याच्या विरोधामध्ये सगळे लोक हे रस्त्यावरती उतरलेले आहेत। त्यांनी फेसबुकवरती असं लिहिलं आहे की सुना है कि ग्वालियर में अंबेडकर की मूर्ति लगाने के खिलाफ पूरा ग्वालियर के लोग सड़कों पर आ गया। आए भी क्यों ना, अंबेडकर की सच्चाई अब देश जान रहा है, संविधान निर्माता बी.एन. राव, असं त्यांनी त्यांच्या फेसबुक पेजवरती लिहिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये बराचसा प्रचार त्यांनी असा केलेला आहे। त्यांनी आत्ता नुकतीच एक पोस्ट टाकलेली आहे आणि त्या पोस्टमध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे कि अंबेडकर ने 25 नवंबर 1949 को ही संविधान सभा के अपने भाषण में संविधान से अपनी असहमति जता चुके थे। उन्होंने कहा था यह संविधान हमें राजनीतिक स्वतंत्रता तो डिटा वाइट, त्यांना काय म्हणायचं माहिती नाही, डिटा वाइट असं म्हटले, लेकिन सामाजिक और आर्थिक स्वतंत्रता नहीं देता है। जो व्यक्ति संविधान लिखेगा क्या वह उस संविधान का विरोध करेगा? इसी से अंदाज़ा लगाया कि वह संविधान निर्माता नहीं केवल महार आरक्षण के जनक थे, बाकी संविधान केवल और केवल बी.एन. राव साहब ने लिखा था। इसी 25 नवंबर के संविधान सभा के अपने भाषण में उन्होंने कहा था कि संविधान के असली निर्माता बी.एन. राव साहब है, मैं नहीं। पंडित नेहरू और राजेंद्र बाबू ने भी डॉक्टर बी.एन. राव को ही संविधान निर्माता का श्रेय दिया था। फिर ये अंबेडकर को संविधान निर्माता और इतना महिमा मंडन क्यों किया गया है? एक व्यक्ति जो लगातार गैर महारों से नफरत करता रहा हो, हिंदू धर्म ग्रंथों को जलाता रहा हो, अंग्रेज़ों से मिलकर समय समय देश को कमज़ोर और अलग महार देश की मांग कर रहा हो, वो भगवान और महार मानव कैसे हो सकता है? देश को भ्रम में डालकर मूर्ख क्यों बना गया? अंबेडकर ने अपनी पुस्तक हुए द शूद्राज में क्षत्रियों के काल्पनिक जाति कहा और ब्राह्मणों का सहायक कहकर अपमानित करने का काम किया। बताते चले कि जब डॉक्टर राजेंद्र बाबू ने कहा कि संविधान के असली निर्माता बी.एन. राव साहब है, पंडित नेहरू ने कहा संविधान के असली निर्माता बी.एन. राव साहब थे, जब अंबेडकर ने खुद कहा कि संविधान के निर्माता बी.एन. राव साहब थे, तो फिर आइए इस सच को दुनिया को बताते चले। बी.एन. राव साहब को संविधान निर्माता घोषित करते हैं और चौक चौक चौराहे हर ऑफिस और न्यायालय में बी.एन. राव साहब की मूर्ति और चित्र लगवाए। यदि आपने अपने घर में बी.एन. राव साहब का चित्र लगा दिया है तो मुझे एक फ़ोटो ज़रूर भेजिए। आणखीन एका पोस्टमध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे, मैंने संविधान निर्माता बी.एन. राव साहब की 11 मूर्तियों का ऑर्डर दे दिया है। जल्द ही ये मूर्तियाँ देश के अलग प्रमुख स्थानों पर लगेगी। स्थान आप लोग बता देना। संविधान निर्माता बी.एन. राव, अशा प्रकारचा एक खोडसाळ प्रचार सध्या फेसबुकवरून केला जातो आहे। पण बी.एन. राव यांनी खरोखरच संविधान लिहिलं होतं का? बी.एन. राव यांचा संविधानाचा मसुदा तयार होता का? आणि नेमकं त्यांनी लिहिलेल्या संविधानाच्या मसुद्यामध्ये काय होतं हे आपण कधी वाचून बघितलं आहे का? हा खरा प्रश्न आहे। मी आजच्या व्हिडिओमध्ये त्याच्यावरती जास्त चर्चा करणार नाही, पण बी.एन. राव यांनी नेमकं संविधानाच्या बाबतीमध्ये काय लिखाण केलेलं होतं किंवा स्वातंत्र्यापूर्वी जे काही म्हणजे 1947 पूर्वी जे काही 7 संविधानाचे मसुदे तयार होते त्याच्यामध्ये बी.एन. राव यांचा देखील एक मसुदा तयार होता आणि या मसुद्यामध्ये बी.एन. राव यांनी जी काही मांडणी केलेली होती किंवा देशाची जी विभागणी केलेली होती ती 3 भागामध्ये विभागणी करून त्यांनी त्यांचा मसुदा तयार केलेला होता। त्यांच्या संविधानामध्ये त्यांनी पहिला भाग केलेला होता हिंदुस्तान फेडरेशन, हा एक भाग असेल भारताचा, दुसरा भाग त्यांनी केला होता पाकिस्तान फेडरेशन आणि तिसरा भाग त्यांनी केला होता द इंडियन स्टेट अँड ट्रायबल एरियाज। असे 3 भाग त्यांनी भारताचे केलेले होते आणि भारताचे 3 भाग करून त्यांनी ह्या संविधानाची निर्माण केलेलं होतं। हे संविधानाचं निर्माण करत असताना त्यांनी नेमके 2 ड्राफ्ट तयार केलेले होते, हे देखील आपण वाचले असतील। या 2 ड्राफ्टमध्ये जवळपास पहिल्या ड्राफ्टमध्ये 12 कलम होते आणि दुसऱ्या ड्राफ्टमध्ये 12 कलम होते आणि या दोन्ही ड्राफ्टची रचना बघितली तर आपल्याला भारताची विभागणी 3 भागामध्ये केलेली पाहायला मिळते। एक हिंदुस्तान फेडरेशन, 2 पाकिस्तान फेडरेशन आणि तिसरं इंडियन स्टेट्स अँड ट्रायबल एरियाज, असे 3 भाग याच्यामध्ये करण्यात आलेले होते।
हे जे काही संविधान बी एन राव यांनी लिहिलेलं होतं त्या संविधानाचा मसुदा जर आपण बघितला तर हा मसुदा 12 कलमांचा आहे. 12 आणि 12 असे 24 कलम त्याच्यामध्ये आहेत आणि या 24 कलमामध्ये त्यांनी आपलं संविधान मांडलेलं आहे. याच्या व्यतिरिक्त त्यांनी काही लिहिलेलं नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मसुदा समितीवर असताना बी एन राव यांनी जे महत्त्वाचं लिखाण केलेलं होतं ते होतं की जे काही मसुदा समितीकडे ड्राफ्टिंगचं काम सोपवलेलं होतं त्या ड्राफ्टिंगमध्ये त्यांनी कायद्याची भाषा वापरलेली आहे. त्यांनी त्यांचे विचार किंवा त्यांची जी काही आयडियॉलॉजी आहे ती आयडियॉलॉजी पुढे आणलेली नाही. जर त्यांनी त्यांची आयडियॉलॉजी पुढे आणली असती तर आपल्याला त्याच्यामध्ये भारताचे 3 भाग झालेले आपल्याला पाहायला मिळाले असते आणि भारत 2 भागामध्ये नाही तर 3 भागामध्ये विभागलेला पाहायला मिळाला असता. आणि हे मात्र कोणीही सांगत नाही आणि बोलत नाही. आणि त्याच्यामुळं असे जे काही स्वामी लोक आहेत ते मात्र अशा प्रकारचा खोडसाळ प्रचार करतात आणि त्यांना हे माहीतच नाही की ज्या ते अखंड भारताचं स्वप्न बघत आहात त्या अखंड भारताला बी एन राव यांनी 3 भागामध्ये विभागण्याचं काम केलेलं होतं आणि तशाच प्रकारचा मसुदा त्यांनी तयार केलेला होता. अगदी छोटा मसुदा आहे. एकूणच 24 पानांचा हा मसुदा आहे. पहिल्या याच्यामध्ये 19 पानं आहेत आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये असेच काहीतरी 8-10 पानं आहेत. याच्या पलीकडे त्यांचा मसुदा काही तयार झालेला नव्हता. पण तरीही अशा प्रकारचा खोडसाळ प्रचार केला जातो आहे. जर त्यांना भारताची 3 विभागामध्ये विभागणी पाहिजे होती तर त्यांनी बी एन राव यांचं संविधान ॲक्सेप्ट करायला काहीच हरकत नव्हती. स्वामी यांच्या या प्रचाराबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं हे सांगायला विसरू नका आणि भारतीय संविधानाचे खरे निर्माते कोण आहेत हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. धन्यवाद.